अंगीकार तो वाचत असतो, त्याच्यावर मनन आम्ही करत असतो. आणि मागच्या क्लासमध्ये मी तुम्हाला हे कळवलं, की प्रेषितांचा मतांगीकार म्हणजे काय? मतांगीकार. मी काय विश्वास ठेवतो? मी काय विश्वास ठेवतो? अ, माझा सैद्धांतिक विश्वास काय आहे? पवित्र शास्त्राप्रती. माझा व्यक्तिगत विश्वास काय आहे? ते मी जाहीरपणे सांगत असतो आणि ह्याचंच एक प्रमाण म्हणजे प्रेषितांचा मतांगीकार. तर प्रेषितांच्या मतांगीकाराची जी सुरुवात आहे ते पुढील प्रमाणे होते. जसं की तुम्ही प्रेषितांच्या मतांगीकाराची सुरुवात पाहता. मी क्लास सुरू करत असताना तुम्हाला प्रेषितांचा मतांगीकार जो आहे तो स्लाइडमध्ये दाखवलेला होता आणि तुम्ही त्याची सुरुवात पाहू शकता. त्याच्यामध्ये मी विश्वास ठेवतो ह्या शब्दावर भर देण्यात आलेला आहे. आणि इंग्लिशमध्ये ते आय बिलीव्ह असं होतं आणि इंग्लिशमध्ये तर अगदी स्पष्ट आहे. मत अंगीकार तो आय बिलीव्ह या शब्द प्रयोगाने सुरुवात होतो. पण मराठीमध्ये आधी देवपित्याचं वर्णन केलेलं आहे आणि त्यानंतर मी विश्वास ठेवतो असा शब्दप्रयोग तिथे करण्यात आलेला आहे. तर आय बिलीव्ह ह्या शब्दावर आज आपण मनन करणार आहोत. ओके आणि तोच आपला विषय असेल. आर.सी. स्प्रोल जे देवाचे सेवक आहेत ते एकदा संदेश देत होते आणि संदेश देत असताना त्यांनी आपल्या मेंबर्सला चर्च मेंबरला प्रश्न विचारला की हू इज द फर्स्ट प्रेसिडेंट ऑफ द युनायटेड स्टेट. हू इज द फर्स्ट प्रेसिडेंट ऑफ युनायटेड स्टेट. आता तुम्हा सर्वांना कदाचित काही लोकांना माहिती नसेल की हु इज द फर्स्ट प्रेसिडेंट ऑफ युनायटेड स्टेट म्हणजेच प्राईम मिनिस्टर पहिला अमेरिकेचा पहिला जो आहे प्राईम मिनिस्टर तो कोण होता असा हा प्रश्न होता जो आर.सी. स्प्रोलनी विश्वासणाऱ्यांना विचारला. तर त्यामधल्या प्रत्येकांनी कदाचित नाही तर थोडक्या लोकांनी तरी नक्कीच उत्तर दिलं असावं है ना. आपल्यामधूनही असे कित्येक असतील ज्यांना मी जर असा प्रश्न विचारला की आपल्या भारताचे पहिले प्राईम मिनिस्टर कोणते होते, कोण होते, तर आपण सुद्धा प्रत्येकच जण उत्तर देऊ शकणार नाही. काही लोक देऊ शकतील. तर ह्याच प्रकारे हा प्रश्न होता. आर.सी. स्प्रोल यांनी विश्वासणाऱ्यांना हा प्रश्न विचारला की हु इज द फर्स्ट प्रेसिडेंट ऑफ युनायटेड स्टेट. त्यामधल्या काही लोकांनी नक्कीच उत्तर दिलं असेल ज्या प्रकारे मी बोललो आणि ते उत्तर होतं द जॉर्ज वॉशिंग्टन. जॉर्ज वॉशिंग्टन. ओके. जॉर्ज वॉशिंग्टन हे अमेरिकेचे पहिले जे आहेत प्राईम मिनिस्टर आहेत असं ते उत्तर होतं आणि त्यांनी उत्तरामध्ये हे सांगितलं की हे तुम्हाला कसं कळालं. हे तुम्हाला कसं कळालं की अमेरिकेचे जे पहिले ते जे प्रेसिडेंट होते ते जॉर्ज वॉशिंग्टन आहेत हे कसं कळालं. आपण तर त्यांना व्यक्तिगतरित्या भेटलो नाही. आपल्यामधून कित्येक लोकांनी त्यांना डोळ्यांनी पाहिलेलं नाही. बरोबर की नाही. मग तुम्हाला कसं माहित. का तुमचा विश्वास आहे की जॉर्ज वॉशिंग्टन हे अमेरिकेचे पहिले प्रेसिडेंट होते. का तुमचा विश्वास आहे आणि त्याचं उत्तर हे आहे प्रियांनो की वी हॅव रिसिव्ड द टेस्टमनी फ्रॉम अदर्स. अमेरिकेमध्ये जे आता राहत असलेले लोक आहेत ज्यांनी जॉर्ज वॉशिंग्टनला आपल्या डोळ्यांनी पाहिलेलं नाही त्यांनी जी आहे दुसऱ्यांकडून त्यांच्याविषयीची साक्ष ऐकलेली आहे. बरोबर की नाही. त्यांच्याविषयीची साक्ष ऐकलेली आहे. त्यांच्या वडिलांनी त्यांच्या आजोबांनी त्यांना जॉर्ज वॉशिंग्टन विषयी सांगितलेलं आहे. जरी आजच्या स्थितीमध्ये जे लोक जगत आहेत त्यांनी जरी जॉर्ज वॉशिंग्टनला पाहिलेलं नाही तरी ते विश्वास ठेवतात की ते अमेरिकेचे पहिले राष्ट्रपती आहेत. कसा विश्वास ठेवतात बरं. कधी पाहिलं नाही, कधी त्यांना व्यक्तिगतरित्या जाऊन भेटले नाही. का विश्वास ठेवतात. कारण त्यांनी जॉर्ज वॉशिंग्टन विषयीची साक्ष हे त्यांच्या वडिलांपासून ऐकलेली आहे.
इवन दे हॅव हिस्टोरिकल एव्हिडन्स, त्यांच्याकडे ऐतिहासिक पुरावा सुद्धा आहे आणि तो ऐतिहासिक पुरावा त्यांच्या पुढे आहे आणि तो ते पुरावा वाचतात आणि त्या पुराव्यामध्ये लिहिलेलं आहे की जॉर्ज वॉशिंग्टन जे आहे ते अमेरिकेचे पहिले प्राईम मिनिस्टर होते. राईट? त्या पुराव्यामधून ते शिकू शकतात की आमचा जो विश्वास आहे की जॉर्ज वॉशिंग्टन हे अमेरिकेचे पहिले राष्ट्रपती आहे, हा विश्वास मिथिकल नाही, हा पौराणिक नाहीये, कथा नाहीये. तर का आमचा विश्वास आहे? कारण आम्ही ही साक्ष आमच्या वाडवडिलांपासून तर ऐकलीच, त्याचप्रमाणे आमच्याकडं ऐतिहासिक पुरावा सुद्धा आहे आणि आम्ही तो वाचतो. आम्ही तो इतरांनाही सांगतो. त्याच प्रकारे द अपोस्टल क्रीड आहे. त्याच प्रकारे अपोस्टल क्रीड आहे. प्रेषितांचा मतअंगीकार आहे. प्रेषितांचा मतअंगीकार प्रियांनो पहिल्या शतकामध्ये, पहिल्या किंवा दुसऱ्या शतकामध्ये जो आहे तो तयार करण्यात आला आणि मागच्या क्लासमध्येच मी तुम्हाला सांगितलं की प्रेषितांचा मतअंगीकार जो आहे तो स्वतः प्रेषितांनी आपल्या हातांनी लिहिलेला नाहीये, तर पहिल्या आणि दुसऱ्या शतकामध्ये ईश्वर वैज्ञानिक लोकांनी तो जो आहे तो पुढे आणला. आणि त्याचा उद्देश काय होता बरं? मतअंगीकाराचा उद्देश काय होता? आपला क्लास झाल्यानंतर आपल्या ग्रुपमध्ये म्हणजे मेंढपाळाची काठी जो ग्रुप आहे त्यामध्ये मी ह्या शिक्षणा संबंधात जी नोट्स आहे ते टाकणार आहे. थोड्या तांत्रिक अडचणीमुळे मी ते करू शकलो नाही. तर अंगीकाराचा उद्देश काय आहे? काय आहे प्रेषितांच्या मतअंगीकाराचा उद्देश? तर प्रेषितांच्या मतअंगीकाराचा उद्देश आहे मंडळीला योग्य विश्वास ठेवता यावा आणि स्वतः तो विश्वास ठेवून इतरांपुढे आणावा. तर समजलंय तुम्हाला? एका छोट्याशा उदाहरणावरून मी तुम्हाला हे सांगण्याचा प्रयत्न केला की जॉर्ज वॉशिंग्टन हे अमेरिकेचे पहिले प्राईम मिनिस्टर होते. हा कसा विश्वास बसला बरं? त्यांना तर कोणी व्यक्तिगतरित्या पाहिलेलं नव्हतं. आज आज आमच्यामधूनही कित्येक लोकांनी त्यांना पाहिलेलं नाही. पण जॉर्ज वॉशिंग्टन हे अमेरिकेचे पहिले राष्ट्रपती आहेत. हे आम्हाला कसं कळतं? कारण आमच्या वाडवडिलांनी आम्हाला ते सांगितलेलं आहे आणि इतिहासाच्या पुस्तकामध्ये त्याचा पुरावा दिलेला आहे. आणि आम्हाला आता हे कळालेलं आहे की ते होते, ही केवळ कथा नाहीये किंवा हे बनवलेलं नाहीये. ही खिशातून काढलेल्या कथा नाहीयेत. तर ही वास्तविकता होती. आणि ही जी वास्तविकता आहे आम्ही जरी डोळ्यांनी पाहिलेली नाही, अनुभवली नाही, पण आज आमच्याकडे त्याचा पुरावा आहे. त्याच प्रकारे आज प्रेषितांचा जो मतअंगीकार आहे त्यावर आम्ही का विश्वास ठेवू शकतो? का आम्ही विश्वास ठेवू शकतो? कारण प्रेषितांचा जो मतअंगीकार आहे त्याचा उद्देशच हा आहे की मंडळीने काय विश्वास ठेवावा, मंडळीने काही विश्वास ठेवावा, यासाठीच प्रेषितांचा मतअंगीकार आहे. आणि त्याच प्रकारे हा आरंभिक मंडळीने विश्वास ठेवला आणि स्वतः विश्वास ठेवून तो इतरांपुढे आणला आणि इतरांमध्ये तुम्ही आणि मी आहोत. आज आम्ही तो प्रेषितांचा मतअंगीकार जो आहे तो आम्ही वाचतो आणि त्यामधून जे सत्य आहे, जी वास्तविकता आहे, आम्ही त्यावर विश्वास ठेवतो. आम्ही त्यावर विश्वास ठेवतो. गॉट इट? तर अपोस्टल क्रीड जे आहे, तुम्ही जर त्याला पाहता इंग्लिशमध्ये मी तुम्हाला आताच उल्लेख केलेला आहे की आय बिलीव्ह म्हणजेच मी विश्वास ठेवतो या नावाने ही क्रीड हा मतअंगीकार सुरुवात होतो. पण मराठीमध्ये ते त्या प्रकारे नाही. तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. सर्व समर्थ देव जो पिता आकाश व पृथ्वी याचा उत्पन्न करता त्यावर मी विश्वास ठेवतो. पण इंग्लिश मध्ये आय बिलीव्ह जे आहे हे सुरुवातीला येतं. आय बिलीव्ह द ऑलमायटी आणि मग पित्याचा परिचय सुरू होतो. तर आय बिलीव्ह किंवा मी विश्वास ठेवतो हा जो शब्द प्रयोग आहे
आता आम्हाला आधी इंग्लिश मध्ये जाणं गरजेचं आहे. आय बिलीव्ह. आय बिलीव्ह हा शब्द किंवा मी विश्वास हा ठेवतो हा शब्द कुठून आला? तर हा शब्द जो आहे लॅटिन शब्दामधून आलेला आहे. लॅटिन शब्दामधून. लॅटिन शब्द क्रीडो. लॅटिन शब्द क्रीडो मधून आय बिलीव्ह हा शब्द आलेला आहे. कारण लॅटिन शब्द क्रीडो या नावाचा अर्थ होतो मी विश्वास ठेवतो. आणि मग क्रीडो मधून इंग्लिश शब्द जो तुमच्या आणि माझ्या पुढे आहे तो पुढे आला, तो म्हणजे क्रीड. समजलंय? लॅटिन शब्द क्रीडो ज्याचा अर्थ आय बिलीव्ह म्हणजेच मी विश्वास ठेवतो असा होतो, आणि इंग्लिश मध्ये ते आज तुमच्या आणि माझ्या पुढं क्रीड म्हणून आहे. मत अंगीकार मराठीमध्ये म्हणून आहे. तर हा परिचय आपल्याला आय बिलीव्ह विषयी कळालेला असावा. मी तुम्हाला प्रभू येशू ख्रिस्त आणि प्रेषिताच्या संदर्भात मी विश्वास ठेवतो ह्या शब्द प्रयोगावर तुम्हाला घेऊन जाणार आहे. प्रभू येशू ख्रिस्त आणि प्रेषितांच्या संदर्भात मी विश्वास ठेवतो हा शब्द कसा कार्यशील होतो. जेव्हा नवीन कराराचा आपण अभ्यास करतो तर नवीन कराराच्या अभ्यासामध्ये येशू ख्रिस्ताने प्रेषितांना आपल्या निवडलेल्या प्रेषितांना केवळ माझ्या मागे चाला किंवा माझ्या शिक्षणावर विश्वास ठेवा किंवा माझ्या मागे चालून तुम्ही ज्या आज्ञा आहेत त्या पाळा इथपर्यंतच प्रेषितांना प्रभूंनी लिमिटेड ठेवलेलं नाहीये. ओके. येशू ख्रिस्ताने प्रेषितांना केवळ माझ्या मागे चालायला किंवा विश्वास ठेवायलाच प्रोत्साहित केलेलं नाही, तर विश्वास हा इतरांसमोर कबूल करायला सांगितलेला आहे. विश्वास हा इतरांपुढे कबूल करण्यासाठी आहे. विश्वास हा केवळ प्रभू मागे चालण्यासाठी दिलेला नाहीये आणि तो समाप्त होत नाही. आणि प्रभूंनी जे शिक्षण दिलं त्या शिक्षणावर केवळ विश्वास ठेवण्यासाठी तिथपर्यंतच तो मर्यादित नाहीये, तर विश्वास हा माणसांपुढे कबूल करायचा आहे. म्हणूनच विश्वास देण्यात आलेला आहे प्रियांनो. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने शुभवर्तमानात ते स्पष्ट केलेलं आहे. जो कोणी माणसांपुढं मला स्वीकारतो त्यालाही मी माझ्या पित्याच्या वैभवात म्हणे माझ्या पित्यापुढं त्याला मी कबूल करेल किंवा स्वीकारेल. आणि जो मला माणसांपुढं कबूल करत नाही त्याला मी कबूल करत नाही. पाहिलं तर विश्वासावर जो आहे किती मोठा भर देण्यात आलेला आहे, किती प्रभाव देण्यात आलेला आहे. विश्वास हा जो शब्द आहे हा माणसांसमोर कबूल करण्यासाठी आम्हाला देण्यात आलेला आहे. येशू ख्रिस्ताने हा जो विश्वास आहे केवळ मर्यादित ठेवलेला नाही की माझ्या मागे चाला आणि शिक्षण काय आहे ते शिक्षण तुम्ही पहा, त्या शिक्षणावर विश्वास ठेवा इतकंच बोलून प्रभूंनी त्यांना प्रोत्साहित केलं नाही, तर इतरांपुढे तो जाहीर करायचा आहे, इतरांपुढे तो कबूल करायचा आहे. आणि रोमकरास पत्र अध्याय 10 आणि वचन 9 मध्ये सुद्धा आपल्याला ते शिकायला मिळतं. रोमकरास अध्याय 10 आणि वचन 9 काय शिकवितं? या वचनात मध्ये सुद्धा प्रभू येशू ख्रिस्ताने कबुलीवर भर दिलेला आहे. आपल्या मुखाने जो कोणी कबूल करतो, राईट? रोमकरास अध्याय 10 आणि वचन 9 मध्ये. तर विश्वासणारे जे आहेत आपला हा विश्वास कबूल करण्यासाठी ठरवलेले आहेत. वी आर लिव्हिंग इन द वर्ल्ड, वी आर ख्रिश्चन हेअर टू कन्फेस द फेथ. टू कन्फेस द फेथ. आम्ही फक्त प्रभूच्या मागे चालण्यासाठी आणि शिक्षण काय प्रभूंनी शिकवलं त्याच्यावर विश्वास ठेवण्यासाठीच या जगामध्ये नाहीये. आम्ही जो विश्वास ठेवतो पवित्र शास्त्राप्रती तो आम्ही कबूल करण्यासाठी, माणसांना सांगण्यासाठी, जगाला सांगण्यासाठी ठरवलेले आहोत. आणि प्रियांनो,
मी मागच्या क्लासमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की क्रीड जे आहे प्रेषितांनी लिहिलेली नाही. आणि आताही बोलत असताना मी बोललो की क्रीड अंगीकार, ज्याला प्रेषितांचा मत अंगीकार म्हणतात, तो स्वतः प्रेषितांनी आपल्या हातांनी लिहिला नाही किंवा बायबलमध्ये ते कुठेही आपल्याला सापडत नाही. पण या क्रीडचं एक छोटं फॉर्म बायबलमध्ये सुद्धा आहे. बायबलमध्ये सुद्धा एक ब्रीफ क्रीड आपल्याला देण्यात आलेली आहे आणि ती काय आहे? बायबलमध्ये सुद्धा क्रीड देण्यात आलेली आहे आणि ती काय आहे? येशू प्रभू आहे. येशू प्रभू आहे. तुम्ही वाचलीत Amen. कधी ही क्रीड? नक्कीच ऐकली असेल, नक्कीच वाचली असेल. येशू प्रभू आहे. ही क्रीड, हा मतअंगीकार जो आहे, आम्हाला बायबलमध्ये सुद्धा पाहायला मिळतो आणि वी कॉल इट इन इंग्लिश ब्रीफ क्रीड आणि पवित्र शास्त्रामध्ये सुद्धा आहे. आणि प्रियांनो, मागच्या क्लासमध्ये सांगत असताना मी हेही बोललेलो होतो की मतअंगीकार काय आहे? प्रेषितांचा मतअंगीकार तर हा सैद्धांतिक विश्वासाची एक छोटी यादी आहे. पवित्र शास्त्रा संबंधात सिद्धांतांची छोटी यादी ती आहे. आणि पवित्र शास्त्रामध्येच आपल्याला एक शॉर्ट क्रीड, ब्रीफ क्रीड आपल्याला ती पाहायला मिळालेली आहे. आणि तुम्हाला आताच बोललो की येशू प्रभू आहे, या प्रकारे ती आहे. आणि बायबलमध्ये हे शब्द फार स्पष्ट देण्यात आलेले आहेत, लिहिण्यात आलेले आहेत. येशू प्रभू आहे. मी विश्वास ठेवतो सैद्धांतिक आणि धार्मिक दृष्टिकोनातून आपण ते पवित्र शास्त्रामध्ये पाहू शकतो. तर पाहूया आपण की मी विश्वास ठेवतो या शब्दाला आपण सैद्धांतिक आणि धार्मिक दृष्टिकोनातून कसं पाहू शकतो. मी विश्वास ठेवतो याला. ओके. तर बायबलमध्ये जो विश्वास, ख्रिस्ती विश्वास जो देण्यात आलेला आहे, हा विश्वास जो आहे प्रियांनो, अंधश्रद्धा नाही. इट इज नॉट सुपरस्टिशियसनेस. इट इज नॉट सुपरस्टिशियसनेस. हा अंधश्रद्धेचा भाग नाही. काही लोकांना वाटतं विश्वास म्हणजे तुम्ही अंधारात घेतलेली उडी एवढाच आहे. म्हणजे तुम्ही काय करत आहात, काय विश्वास ठेवत आहात, याविषयी तुमच्याकडे काहीही पुरावा नाहीये. पण मात्र तुम्ही काय करत आहात? जणू तुम्ही अंधारात एक उडी घेत आहात आणि त्याला तुम्ही म्हणता हा विश्वास आहे. नाही. विश्वास, पवित्र शास्त्रानुसार जो विश्वास आहे, सैद्धांतिक आणि धार्मिक दृष्ट्या जो पवित्र शास्त्राचा जो विश्वास आहे, तो अंधारात घेतलेली उडी नाही, तर पवित्र शास्त्राच्या विश्वासाला आधार आहे. पवित्र शास्त्राच्या विश्वासाला आधार आहे. आय बिलीव्ह, मी विश्वास ठेवतो, हा जो शब्द प्रयोग मतअंगीकारामध्ये करण्यात आलेला आहे, या शब्दाला आधार आहे. आधारच नाही तर त्याचप्रमाणे इट हॅज प्रूफ, या विश्वासाला पुरावा सुद्धा आहे. मत अंगीकाराला पुरावा आहे, मत अंगीकाराला आधार आहे. आणि हा आधार आणि हा पुरावा पवित्र शास्त्र आहे, देवाचं वचन आहे. ही अंधारात घेतलेली उडी नाही प्रियांनो. अंधारात घेतलेली उडी कशी असते? पुढं नाला आहे, नदी आहे, मला काहीच माहिती नाही, मी उडीच मारतो फक्त. मी सेफ राहील की नाही हे मला माहिती नाही. मी सेफ आहे की नाही हे मला माहिती नाही, पण मी उडी मारणार. त्या अंधारात काय आहे हे मला माहिती नाही, काय होईल हे माहिती नाही. नाही, असा नाहीये विश्वास. पवित्र शास्त्राच्या विश्वासाला आधार आहे आणि पुरावा आहे प्रियांनो, हे लक्षात ठेवा. त्यानंतर मी हे सांगू इच्छितो की देर शुड बी रिझन फॉर बिलिव्हिंग. देर शुड रिझन फॉर बिलिव्हिंग. विश्वास आम्ही जो ठेवत आहोत, आम्ही का विश्वास ठेवत आहोत याला कारण असणं गरजेचं आहे. कारण असणं गरजेचं आहे. वी शुड हॅव ट्रू बेसिस टू बिलीव्ह. ट्रू बेसिस.
बेस असणं गरजेचं आहे, आधार असणं गरजेचं आहे आणि हा आधार खरा असणं गरजेचं आहे. मी काय विश्वास ठेवतो याला आधार असणं गरजेचं आहे. विश्वास जो आहे तो अंधारात घेतलेली उडी नाही. आता मत अंगीकारामध्ये दिलेला आहे, सर्व समर्थ देव जो पिता आकाश पृथ्वीचा उत्पन्न करता, हा आंधळा विश्वास नाहीये, याला आधार आहे, याला पुरावा आहे. देअर शुड बी रिझन फॉर बिलिव्हिंग. रिझन असायला पाहिजे आणि हे रिझन खरं रिझन असायला पाहिजे. याला आधार असणं गरजेचं आहे आणि हा आधार आहे ईश्वर प्रेरित जिवंत देवाचं वचन. जर आमच्याकडे खरं जेन्युइन रिझन नाही, विश्वास आम्ही का ठेवत आहे हे आम्हाला माहीतच नाही, तर जे आम्ही करत आहोत आम्ही जर त्याला विश्वास म्हणत असू पण तो विश्वास नाही, बायबल नुसार दॅट इज सुपरस्टिशियसनेस. सुपरस्टिशियसनेस म्हणजे अंधश्रद्धा आहे. जर आम्ही का विश्वास ठेवत आहोत, आमचा काय विश्वास आहे हे आम्हाला माहीतच नाही आणि तो विश्वासही खरा असणं गरजेचं आहे, त्याला आधार असणं गरजेचं आहे. जर असं नाहीये तर the things we are exercising is not faith. ते फेथ नाहीये, आम्ही त्याला विश्वासच म्हणू शकत नाही. वी कॅन कॉल दॅट सुपरस्टिशियसनेस. ती अंधश्रद्धा आहे. कारण प्रियांनो, अंधारात घेतलेली उडी ती अंधश्रद्धा आहे, कारण त्याला आधार नाहीये. तर मला तुम्हाला आता प्रश्न विचारू द्या, आर यू बिलिव्हिंग व्हॉट यू से? तुम्ही जी कबुली देत आहात लोकांना, जगाला, समाजाला, काय तुमचा तो विश्वास आहे काय? आणि जो विश्वास तुम्ही ठेवत आहात काय ते तुम्ही जगाला सांगत आहात काय? आणि प्रियांनो, मला तेव्हाच धैर्य असेल जेव्हा मी जे बोलत आहे त्याला पुरावा आहे. बरोबर की नाही? अंधश्रद्धा मी ठामपणे कोणालाच सांगू शकत नाही प्रियांनो. कोणीही त्याच्यावर विश्वास ठेवणार नाही. त्याला आधार नाही. आणि मूर्खच असतील ते लोक जे अंधश्रद्धा ठेवतात. अंधश्रद्धा ठेवतात कुठल्याही गोष्टीवर. त्याला आधार नाहीये, त्याला पाया नाहीये, त्याला पुरावा नाहीये. ते खरं आहे की नाही तेही माहिती नाही. पण बस आम्ही विश्वास ठेवतो. नाही, ती अंधश्रद्धा आहे प्रियांनो. नवीन करार जो आहे तो मत अंगीकाराविषयी काय शिकवितो? विश्वास किंवा मत अंगीकार जो आहे, ज्याविषयी आपण चर्चा करत आहोत, ही अंधारात घेतलेली उडी नाही. हे नवीन कराराचं शिक्षण आहे प्रियांनो. नवीन करार याच्या विरुद्ध शिकवतं. नवीन करार मत अंगीकाराविषयी, विश्वासाविषयी शिकवतं, की विश्वास हा अंधारातून प्रकाशाकडे घेऊन येणारा असला पाहिजे. बरोबर? विश्वास जो आहे, हा अंधारातून प्रकाशाकडे घेऊन येतो. पवित्र शास्त्रामध्ये प्रभू बोलला, माझ्या लोकांनो, अंधारातून प्रकाशाकडे या. प्रभूने आपल्या लोकांना अंधारातून प्रकाशाकडे आणलेलं आहे. आणि प्रकाशामध्ये देवाने विश्वास स्पष्ट केला. अंधारामध्ये विश्वास दिसतो का? नाही, त्याला अंधश्रद्धा म्हणू आम्ही. देवाने स्वतःच्या प्रकाशामध्ये विश्वास आम्हाला स्पष्ट केलेला आहे आणि तो विश्वास आम्ही आध्यात्मिक डोळ्यांनी जे देवानी दिले, आम्ही तो विश्वास पाहू शकतो. आम्ही तो विश्वास जो आहे तो पाहू शकतो. आध्यात्मिक डोळ्यांनी आम्ही तो विश्वास पाहतो. का पाहू शकतो? कारण देवानी या विश्वासाला प्रकाशामध्ये आणलेला आहे. विश्वास हा प्रकाशामध्ये आहे आणि त्याला आम्ही पाहतो. ही अंधारात घेतलेली उडी नाही. अंधारात घेतलेली ती उडी नाही. आणि प्रियांनो, जो माझा नेक्स्ट मुद्दा आहे, मी त्यामध्ये तुम्हाला हे सांगू शकतो, की तुम्ही पुष्कळ लोकांना हे म्हणताना पाहिलेलं असेल आणि तुम्ही म्हटलं असेल,
मी पूर्ण मनाने विश्वास ठेवतो. मी पूर्ण मनाने विश्वास ठेवतो. आपण कितीदा तरी हे शब्द उच्चारलेले असतील. मी पूर्ण मनाने विश्वास ठेवतो. काय आहे पूर्ण मनाने विश्वास ठेवण्याचा अर्थ? इन इंग्लिश इट इज पॅशनेट कमिटमेंट. इट इज पॅशनेट कमिटमेंट. ही उत्कट वचनबद्धता आहे. उत्कट वचनबद्धता कशाविषयी? देवाच्या वचनाविषयी. आणि म्हणूनच मत अंगीकाराची सुरुवात आहे. मी हा विश्वास ठेवतो. मी हा विश्वास ठेवतो. वचनबद्धता त्याच्यामध्ये आहे. मी पूर्ण मनाने विश्वास ठेवतो म्हणजे नेमकं मला काय म्हणायचं आहे? मला मला हे सांगायचं आहे, की मी या सत्याबद्दल वचनबद्ध आहे. मी त्याच्याविषयी स्थिर आहे. त्याचाच अर्थ आहे, मी पूर्ण मनाने विश्वास ठेवतो. असं सत्य ज्याकरिता व्यक्ती जगायला किंवा मरायला तयार आहे, त्याला म्हणतात पूर्ण मनाने विश्वास ठेवतो. समजलंय? आता पूर्ण मनाने विश्वास ठेवतो असं म्हणायच्या आधी ह्या गोष्टी लक्षात ठेवा. पूर्ण मनाने विश्वास ठेवतो याचा अर्थ आहे असं सत्य ज्याकरिता व्यक्ती जगायला किंवा मरायला तयार आहे. आंतरिक प्राधान्य, आंतरिक प्राधान्य. ख्रिस्ती व्यक्तीसाठी जेव्हा तो हे म्हणतो की मी पूर्ण मनाने विश्वास ठेवतो, याचा अर्थ जे तो व्यक्ती सांगण्याचा प्रयत्न करीत आहे, त्या सांगण्याविषयी, त्या मताविषयी, त्या विश्वासाविषयी त्याच्या मनामध्ये प्राधान्य आहे. जे तो बोलत आहे त्या गोष्टीला त्याने प्राधान्य दिलेलं आहे. त्याचाच अर्थ पूर्ण मनाने विश्वास ठेवतो. असं सत्य ज्याकरिता तो जगायला तयार आहे, संपूर्ण जीवन आणि मरायला सुद्धा तयार राहील. असं सत्य, पॅशनेट कमिटमेंट, त्यालाच म्हटलेलं आहे पूर्ण मनाने विश्वास ठेवतो. तर आम्हाला लक्षात राहील, जेव्हा मी हे म्हणेल की मी पूर्ण मनाने विश्वास ठेवतो, याचा अर्थ हे असं सत्य आहे ज्यासाठी मला जगायचं आहे आणि ज्यासाठी मला जर मरण आलं तर मरावंही लागेल. आणि त्याच प्रकारे हेच सत्य प्रियांनो आम्हाला मत अंगीकारामध्ये सांगण्यात आलेलं आहे, देण्यात आलेलं आहे. आणि ते सत्य आहे देव. सत्य आहे देव. मत अंगीकाराची सुरुवात बघा. मत अंगीकाराची जर तुम्ही सुरुवात पाहिली, मी इंग्लिशमध्ये तुम्हाला बोललेलो होतो की इंग्लिशमध्ये आय बिलीव्ह म्हणजे मी विश्वास ठेवतो हा शब्द सर्वात सुरुवातीला येतो. तर त्यानुसार मी जाईल. मी विश्वास ठेवतो हे शब्द बोलून किंवा ह्याच शब्दांनी मत अंगीकार हा समाप्त होत नाही. समाप्त झाला, मी विश्वास ठेवतो, पुढं काहीच दिलेलं नाहीये. जर असं आहे तर ती अंधश्रद्धा आहे, हे समजून घ्या. मी जर हे म्हणतो, मी विश्वास ठेवतो आणि पुढं काहीच नाहीये, कोरं आहे. आणि तुम्ही मग तिथे स्वतःचे अनुभव आणि स्वतःविषयीच्या गोष्टी, आयाबायांच्या कहाण्या जर तुम्ही पुढे जोडल्या, त्याला आधार नाहीये. मी विश्वास ठेवतो ह्या शब्दांनी मत अंगीकार समाप्त होत नाही. तर मी काय विश्वास ठेवतो हे सुद्धा स्पष्ट करतं. बरोबर? मत अंगीकारामध्ये पहा. मी काय विश्वास ठेवतो हे सुद्धा स्पष्ट करण्यात आलेलं आहे. आणि त्याला इंग्लिशमध्ये इंटलेक्च्युअल अंडरस्टँडिंग म्हटलेलं आहे. इंटलेक्च्युअल अंडरस्टँडिंग, बौद्धिक समज. बौद्धिक समज या गोष्टीला म्हणतात, की ज्या गोष्टीला संपूर्ण पुरावा आहे. मी काय विश्वास ठेवतो ते स्पष्ट करण्यात आलेलं आहे. बौद्धिक, इंटलेक्च्युअल, बौद्धिक समज. आणि याचं एक उदाहरण मी तुम्हाला देईल. अनुवाद अध्याय 6 आणि वचन 4. तू आपला देव परमेश्वर ह्यावर पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने व पूर्ण शक्तीने प्रीती कर. दिस इज इंटलेक्च्युअल अंडरस्टँडिंग.
समजलंय? मी काय विश्वास ठेवतो हे स्पष्ट करण्यात येतं. आणि मत अंगीकार प्रियांनो त्याच प्रकारे आहे. मत अंगीकार मी विश्वास ठेवतो बस या थोडक्या शब्दांनी समाप्त होत नाही, तर काय विश्वास ठेवतो हे सुद्धा स्पष्ट करतं. आणि त्याला बौद्धिक समज म्हटलेला आहे. आणि मी तुम्हाला अनुवाद अध्याय 6 आणि वचन 4 वाचून हे दाखवण्याचा प्रयत्न केला. हे समजावण्याचा प्रयत्न केला, की तू आपला देव परमेश्वर यावर पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने व पूर्ण शक्तीने प्रीती कर. यालाच बौद्धिक समज म्हणण्यात आलेलं आहे. मी विश्वास ठेवतो. मी विश्वास ठेवतो. त्याला पुरावा आहे. पवित्र शास्त्रानुसार त्याला पुरावा आहे. आणि पवित्र शास्त्र काय शिकवतं? मी विश्वास ठेवतो. काही देवांवर का? आर यू बिलिव्हिंग इन सम गॉड्स? काही देवांवर तुम्ही विश्वास ठेवत आहात काय? मी काहीच देवांवर विश्वास ठेवतो नाही. आर यू बिलिव्हिंग मल्टिपल गॉड्स? अनेक देवांवर विश्वास ठेवण्याविषयी क्रीड आहे काय? मत अंगीकार आहे काय? मी काही देवांवर विश्वास ठेवतो. मी अनेक देवांवर विश्वास ठेवतो. अशा प्रकारे प्रेषिताचा मत अंगीकार आहे काय? नाही. कदाचित असं असू शकते. असं आहे का? मी अज्ञात देवावर विश्वास ठेवतो. नाही. प्रियांनो, ही अंधश्रद्धा आहे. कारण मला माहिती नाही. त्याविषयी मला माहिती नाही. नाही. काही देवांवर विश्वास नाही. अनेक देवांवर विश्वास नाही. अज्ञात देवावर विश्वास नाही. तर प्रेषितांचा मत अंगीकार आम्हाला शिकवितं, मी अनन्य एकच खऱ्या देवावर विश्वास ठेवतो. मी अनन्य खऱ्या देवावर विश्वास ठेवतो. ही मत अंगीकाराची सुरुवात आहे आणि सत्य आहे. आणि पवित्र शास्त्रामध्ये हे सत्य उघड करण्यात आलेलं आहे. आणि मी तुम्हाला बोललो प्रियांनो, की आम्ही काय विश्वास ठेवतो त्याला पुरावा असणं गरजेचं आहे. आणि हा पुरावा जो आहे आम्हाला पवित्र शास्त्र देतो. पवित्र शास्त्र देतो. म्हणून आम्ही प्रेषितांचा मत अंगीकार जो आहे, तो विश्वास ठेवू शकतो. कारण त्याचा पुरावा हा शास्त्रातून येतो. त्याचा पुरावा हा शास्त्रातून येतो. आणि मी काय विश्वास ठेवावा हे मतांगीकारामध्ये स्पष्ट करण्यात आलेलं आहे. आणि ते पुढील प्रमाणे आहे. आपण पुढच्या क्लासमध्ये सर्व समर्थ जो देव पिता या मुद्द्यापासून आपण पुढे जाणार आहोत. तर देवबाप आपल्याला सहाय्य करो. आणि मी विश्वास ठेवतो ह्या शब्दावर आम्हाला चिंतन मनन करण्यासाठी तो सहाय्य करो. आणि आम्ही हे पारखू की मी काय विश्वास ठेवतो आणि काय